नमस्कार, कोकणी प्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज स्पेशली संडे आहे आणि आम्ही इकडे जरा फिरायला आलोय। म्हणजे घ्यायचे होते ना ड्रेस पनवेलला आणि आम्ही इकडे बघा ह्या माथेरानच्या पायथ्याशी आलेलो आहोत। तर मुलांना देखील खूप दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि प्रिशा तर सारखी म्हणत होती की रिसॉर्टला जाऊया, पण रिसॉर्टला जायला अवेलेबल नाही होत सकाळचं, कारण मला बैठक वगैरे असते सकाळची। मला घरी यायला म्हणजे 11 वाजता, त्यांना जेवण वगैरे करायला 1 वाजतो। तर आम्ही असंच फेरफटाका मारायला आणि ह्या तिघीजणी बघा खाली गेल्यात, तिकडे शेतात गेल्यात। ए कुठे जात आहे ग? काय नजारा आहे। आणि इथं आम्ही आता गाडी थांबवून, इथे एक असं गाव साईट आहे, तर तिथं आम्ही बघा वडापाव वगैरे खातोय। खूप म्हणजे मला काही भूक नाही लागली, मी लेटच जेवते, आमचं लेट जेवण होतं रविवारचं। तर ह्यांना काही चहा वगैरे पिऊ शकते, साहेब लोकांना सारखे चहा वगैरे पिणं हे सारखं चालूच असतं। झाडं आता सुकलेली आहेत, खूप ऊन लागतोय। काय आणला? पॅटीस आणलाय। पॅटीस खाते मी इथे बसून, झटका चटणी बसते मी खाते आता। मी वडापाव खाते आणि ही वडापाव खाते। इकडे आपण आलो माथेरानच्या पायथ्याशी आणि मस्त एकदम आपलं कसं गावाकडचा वडापाव आणि गावचं वातावरण, आणि आपण गावाचं जे असं वाटतं की गावाचं फिलिंग आलं, आपण गावात आल्यासारखं वाटतं आपल्याला। कारण आज पनवेलपासून इकडे जर आलो तरी पूर्ण गाव आहेत सगळी, आणि इथं मस्त एक गाव बघा, मी वडापाव घेतलेला आहे ठेचा आणि मिरची, आणि का इकडचं वातावरण बघूनच असं वाटतं की आणखीन 2-3 खावेत। त्याला खाऊया आपण, आनंद घेऊया। विमान बघा, पाठी विमान बघा, विमान ना दिसायचा, विमान दाखवायला पण मागते त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण इथून विमान पण जात आहे बघा। आणि या मुलींनी काय तिकडे साप बघितला का काय, त्या तिकडे गेल्यात। हे बघा तिघी जणी खाता येत आता। काय खाताय का? अशा गावच्या सारख्या बसून खाता येत आहे कशा? नाही तसंच असतंय, आमच्याकडे 4-5 वाजले ना संध्याकाळी गिरायक पण आहे तेवढं, कसं आहे काही मस्त गिरायक आहे, संध्याकाळी गावाकडून साईडला पण नसते। थंडीच्या वेळेस पावसाळी थंडीमध्ये पण चांगलं बरोबर। काय खाताय तुम्ही? आम्ही मस्तपैकी हे खातोय, पॅटीस बनवलेलं आहे आम्ही। इकडे माथेरानच्या पायथ्याला आलो आहे। दादा गावाचं नाव काय? गाडेश्वर येतं, आणि पुढे पण नेरे वगैरे या साईडला झालं, पुढे आपलं बरेच गाव आहेत। आपण काय दोदानी वगैरे, जिथून आपल्याला वरती माथेरानला जात आहे त्या गावातून, त्याच गावातून आपण इथे बसलेलो आहे की मस्त गाव टाईप मस्त आहे। इकडे मस्त पॅटीस बनवलं दादानी, चव बघायला मस्त लागते, आणि या ठेचा दिलाय, चव आहे त्यांच्या हाताला। आपण शहरामध्ये खातो गाव ठिकाणी खूप चांगलं होतं। तर मित्रांनो आपण पाहतोय इकडे, आपण हे समोर दिसतं पूर्ण माथेरान, हे बघा समोर पाहू शकतो आपण माथेरानचे सर्व डोंगरदऱ्या, सह्याद्रीच्या सर्व पर्वतरांगा। आपण त्या माथेरानच्या अगदी पायथ्याला आपण आलेलो आहे। इथे पुढे दोदानी गाव वगैरे आहेत, आणि त्या दोदानी गावातून वरती माथेरानला जाण्यासाठी एक म्हणजे पाय वाटतं, म्हणजे जंगलातून जाणारा रस्ता आहे, खूप तिकडे दरी आहे आणि त्या दरीतूनच जावं लागते। समोर बघतो आपण ह्या माथेरानच्या ह्या डोंगररांगेच्या समोरच तो बघा दिसतोय हा समोर प्रबळगड। हे समोर जी शंकराच्या पिंडीसारखं जे दिसतंय आपल्याला ते आहे कलावंती दुर्ग आणि प्रबळगड याचे जॉईंट, म्हणजे फक्त एक दरी आहे, तर त्या 2 पार्टमध्ये ते 2 गड आहेत, कलावंती दुर्ग आणि प्रबळगड। हे जवळजवळ आपला माथेरान आणि पनवेलच्या मध्येच येतं जवळजवळ ते, आणि ते सीमेवरतीच आहे। मग आम्हाला पनवेलवरून जाऊ शकतो आपण, किंवा इकडून माथेरानच्या ज्या जवळ गाव आहे तिथून एक रस्ता असेल, इकडे आपल्याला कल्पना नाही तेवढी, पण आम्ही पनवेलवरून गेलेलो तिकडे।
आपण आलो आता, हे सगळं आजूबाजूची गावं आहेत पनवेलपासून थोड्या मला वाटते 10-1 किलोमीटर अंतरावरती. तर आपण बघतो इकडे ही पूर्ण शेतीवाडी इकडे आहे. आता उन्हाळ्यामध्ये ती नांगरणी वगैरे केलेली आहे, कारण पावसाळ्यात जी लागवड केली जाते भाताची त्यासाठी मशागत केलेली आहे. खूप छान वाटतं आणि थंडीच्या वेळेस किंवा पावसाळ्यामध्ये जर आलो आपण इथं तर आणखीन खूप मजा येऊ शकते इकडे, कारण पावसाळ्यात पूर्ण हिरवगार असतं परिसर, गावचं वातावरण हे त्या पावसाळ्यातच खूप पाहायला मजा येते. तर आता आपण थोडं थांबलो इथे, संध्याकाळची वेळ जवळ 5 वाजलेत आता. आणि हा आंबे शिवणसई इथे फाटा आहे 2 गावांचं. आता गावाच्या फाट्यावरती आपण थांबलो आहे आणि इकडे आपण नाश्ता करण्यासाठी. पिशा आपण काय खाल्लं इकडे? किती मस्त, कसं वाटलं? खूप छान मज्जा वाटली ना. पॅटीस आणि सोबत चटणी ठेचा दिला होता ना. हां ओके ठीक आहे, तिला आंबावाला म्हणजे आंबावडी पाहिजे, चॉकलेट म्हणजे आंबावडी. फक्त आपण इकडे फाट्यावरती दादांचं हॉटेल आहे छोटंसं, इथे वडापाव, पॅटीस आणि इतर भजी वगैरे आपल्याला नाश्त्यासाठी थांबवू शकता इकडे आल्यानंतर. खूप छान आम्ही ते खाल्लं, खूप चविष्ट होतं आणि कसे गावचा त्याच्यामध्ये एक स्वाद होता. हा जो समोर जाणार रस्ता आहे तो आपण जिकडून आलो आता म्हणजे माथेरानचा पायथा तिथून जाऊन आलो त्या साईडला जातो आणि पाठीमागे आपण पाहिलं तर हा पनवेलला जाणार रस्ता आहे. आता आपण दादांना एक गरम आपलं पॅटीस बनवायला सांगितलं, त्याने बनवलं आहे, कारण मगाशी देखील बनवलं पण थोडंसं एक 5-10 मिनटं गोष्ट झालं होतं त्याच्यामध्ये. ते बघतो एक छान तळलेली मिरची आहे आणि गरमागरम पॅटीससोबत त्याने आपल्याला एक ठेचा टाईप दिला आहे चटणीकडची. बघूया कसं खाऊन लागते. खूप छान आहे. छान पॅटीसचं जो आहे बघा, सगळीकडे चांगला नजारा आहे. इकडे गाड्या, इकडे शेत असेल वाटतं. चला बघू आपण. खरंच शेत आहे. इथे वाटतं भात बनवलं होतं कधीतरी. वाव, किती मस्त नजारा आहे ना. तुम्हाला यायचं असेल तर आमच्या ह्याच्यात कमेंट सांगा. बघा किती मस्त आहे. वाव, वाव, ही पानं वाटतं भारी असतील, पण काय काय हे पण असतात. डोंगर भारी, सगळ्यात अप्रतिम. बघ माझी दीदी बोलवते, पायल दीदी. हे बघा, ही बाई आहे, माहित नाही कोण आहे. कुत्रा भाग नाही तर गेलीस तू कामातून. नाही पडली. काय करतेस बाबू? चला आपण जाऊया बाबाकडं.
झालेलं आहे मस्तपैकी थंडगार पाणी येतं आता. तर आपल्याला आता चहा बनवून देतो. आता बऱ्याच माहिती पडलं आपल्या गावी देखील जाऊन आले आहेत कोकणामध्ये मंडणगडला. त्यांना काहीतरी आपलं चिरं जे आपलं जांभा दगड आहे ते यासाठी ते गेले होते. आपले कोंडावरचे माळी आहेत त्यांच्याकडून त्यांनी ते जांभा दगड आणला होता 2015 त्याच्यावरून थोडी ओळख झाली की आपण जाऊन आलो म्हणजे आपल्या गावीमध्ये. काहीतरी चहा मस्त गरम बनवलेलं आपल्याला ते आता आस्वाद घेऊया आणि इथून नंतर आपण घरी जाण्यासाठी निघूया. बरोबर का? चहा घ्या. मी वेटर झालोय आज चहा देण्यासाठी. पाहू चहा पिते की नाही काय म्हणते. तुम्ही पिया मला नको. मी पिऊ का तुला चहा? मला नको. खूप मस्त चहा आहे एकदम. मला वाटतं इकडे गावठी दूध असेल गावचं त्याच्यामुळे चव देखील खूप छान आहे आणि एकदम चहाचा जो बोलतो अर्क असतो आपण चहापत्तीचा खूप छान आलेला आहे आणि चहा देखील झालेला आहे आतमध्ये. कुस्ती उडाल्यासारखं नजारा मित्रांनो आपल्याला चहा खूप आवडला आणि चहाची टेस्ट एवढी भारी होती ना. आपण आहे ना डबल चहा घेतलेला आहे. एक कपामध्ये आपले काही भागलं नाही. इकडे आणि इकडे शेतामध्ये त्या बांधावरती बोलला तरी काय हरकत नाही. इथे उभं राहून चहा पिणं एकदम म्हणजे खूप आनंदाचा आणि एकदम वेगळाच आनंद आहे इथे. हा का? हो का? शिशू काय म्हणते बघा. काय बोलते का? कॅम्प कराय का असं तुला वाटतं? कॅम्प लावायला चल तिकडून चल. बघा सोबत शिशू आहे इकडे. आम्ही चालू शेताच्या बांधावरती. चहा देखील खूप टेस्टी आहे कारण आम्ही विचारलं तरी कसं आहे त्यांचं घरच्या गायींचं दूध आहे ते आणि त्याच्यामुळं त्याला वेगळी टेस्ट आलेली आहे. इकडे सगळं मोकळंच जागा मला. पाठी बघे मस्त वाटते शेत आणि मशागत केली शेती सगळी. क्रिशू सबस्क्राईब पण करा. कमेंट मध्ये सांगा मी कशी दिसते. दाखवा आधी खोबडा दाखवा तुझं. वाव चिंगी आहे. चिंगी थांब जरा उलटे अंगावर माझ्या. उलटल्यावर चहा संपलेला आहे. खूप मस्त टेस्ट होते ना बाबू. कशी होती पिंकी? पिंकीचं बोलते खूप छान टेस्ट होती आणि म्हणून आम्ही तो घेतला आणि मला देखील खूप आवडलेला चहा. मस्त एकदम तरी आलेला एकदम फ्रेश वाटलेला आहे. तर आता चला आपण काम म्हणजे इकडचं झालं आपलं फिरणं झालेलं आहे. आता आपण चाललोय आपल्या घरी. नमस्कार मित्रांनो. हा आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना त्याबद्दल आपले खूप मनापासून धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ शेवट बघत राहा. लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर जरूर करा कारण नवीन नवीन व्हिडिओ आपण त्या आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. ते आपले समजा काही ग्रामीण भागात असतील किंवा शहरी भागातील किंवा आणखीन काही जे आपले संस्कृती आहेत किंवा कला असतील आपल्याकडे त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ नेहमी पाहत राहा. तर आमचा हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाय बाय. चला.